आणि ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधीही होऊ शकते आणि हे आम्ही का म्हणतोय या संदर्भातली बातमी बघायची सविस्तरपणे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र येणार ही चर्चा सुरू झाल्याला आता जवळपास 4-5 महिने उलटून गेलेले आहेत। पण त्यांची अधिकृत घोषणा की आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलोय, निवडणुका एकत्र लढतोय ही अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही। पण ही घोषणा जर अगदी उद्या झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे। खुद्द संजय राऊत यांनी सांगितलंय की उद्या जर ही युतीची घोषणा झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका। युती जवळपास निश्चित आहे, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे अशी माहिती आज राऊतांनी पत्रकारांना दिली। दोन भावांचं युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे। आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या, तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत। ठाकरे बंधूंच्या युती आधीच्या जागा वाटपाच्या चर्चा आणि बैठका या मागची इनसाइड स्टोरी सुद्धा आता समोर आलेली आहे। जय महाराष्ट्रकडे जे खास इनसाइट्स आहेत ते बघूयात। मराठी बहुल मतदारसंघासाठी दोनही पक्ष म्हणजे दोनही सेना आग्रही आहेत ठाकरेंच्या, त्यामुळे त्या मतदारसंघांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये रस्सीखेच आहे। दादर विभागातील काही जागांची मनसेकडून मागणी करण्यात आली होती, आग्रही होती मनसे या जागांसाठी, तर ठाकरे गट सुद्धा त्या जागांसाठी आग्रही आहे, कारण दादर हा ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलाय सुरुवातीपासून, मराठी बहुल भाग आहे। याशिवाय शिवडी, दादर माहीम, भांडूप आणि विक्रोळी या मतदारसंघांमधल्या जागांबाबत सुद्धा तिढा होता, चर्चा बऱ्याच काळ याच्या लांबल्या होत्या। ज्या मराठी भागातील वॉर्ड्सवरून चर्चा सुरू आहे त्या बाबतीत जास्त रस्सीखेच करू नका असा संदेशच राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षामधील नेत्यांना दिला। त्यानंतर या चर्चा पुढे सरकल्या। रविवारी या मतदारसंघांबाबत सामनाच्या कार्यालयामध्ये चर्चा झाली। आणि ठाकरे बंधूंच्या जवळपास निश्चित झालेल्या युतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे। शिवडीच्या 3 जागा होत्या ज्यावरून मनसे आणि ठाकरे गटाचं बराच काळ काही ठरत नव्हतं, पण ते अखेर ठरलंय। एक जागा यातली मनसेला दिली जाणार आहे, 2 जागा ठाकरे गटाला दिल्या जाणार आहेत। ह्या जागा कुठल्या होत्या? शिवडीचा प्रभाग क्रमांक 203, प्रभाग क्रमांक 204 आणि प्रभाग क्रमांक 205 या 3 प्रभागांवरून वाद होता, तो वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात आल्याची आता माहिती आहे। आता मुंबईतल्या दादरच्या ज्या जागांबद्दल आपण बोललो, त्या दादरच्या जागा आणि अन्य काही जागा यांचा वाद नेमका काय होता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना, तो बघूया। शिवडी आणि दादरच्या जागेचा वाद होता प्रामुख्यानं, तो वाद आता मिटलाय। दादरमधल्या 2 जागांचा वाद होता जो चर्चेअंती निवडलाय। एक जागा ठाकरे गटाला गेली आहे, दुसरी जागा मनसेला गेली आहे। ठाकरे गटाकडे प्रभाग आहे 192 आणि मनसेकडे प्रभाग दिला गेला 194। शिवडीच्या 3 जागांमुळे सुद्धा ठाकरे बंधूंचं घोडं अडलं होतं। प्रभाग क्रमांक 203, 204, 205 या जागांवरनं वाद होता। शिवडीतली एक जागा मनसेला दिली गेली, 2 जागा ठाकरे गटाला दिल्या गेल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शिवतीर्थावर बैठक झाली। दोन्ही पक्षांमधल्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे। गेल्या 2 आठवड्यांमध्ये राऊतांनी राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट घेतली, यावरूनच युती करण्याला दोन्ही पक्ष किती गांभीर्याने घेत आहेत हेही दिसतंय। आणि यानंतर बातमी आहे महाराष्ट्रातल्या अशा एका प्रकल्पाची, ज्या प्रकल्पाची चर्चा